गुमानदेव भगवान म्हणजेच मारुती राया अंकलेश्वरच्या पाठीमागे एक 17 किलोमीटरवरती जागृत देवस्थान मारुती राया नर्मदे या ठिकाणी दोनदा मुक्कामी राहण्याचा योग आलेला आहे। नर्मदे यांचं दर्शन घेऊन उद्याच्या निघणार आहोत। नर्मदे हर मारतराव आपण आज रामचंद्र भगवान की जय। रामचंद्र आणि सानप महाराज आज दिनांक 24 गुमानदेव या ठिकाणाहून 6:15 नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेस सुरुवात करत आहोत। नर्मदे हर आजच्या दिवसाच्या सुप्रभात सर्वांना शुभेच्छा। आणि आज साधारणतः बुलबुला कुंडपर्यंत जाण्याचा विचार आहे। नर्मदे हर जिंदगी भर हर गुमानदेव या ठिकाणाहून निघाल्यानंतर आज दिनांक 24/11/2025 आणि हे सर्व असणारे परिक्रमावशी स्नान संध्या पूजापाठ उरकून नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेमध्ये तत्परतेने निघालेले आहेत। आणि आता बाहेर निघाल्याबरोबर आम्ही सर्वजण या माईच्या हॉटेलमध्ये चहा घेत आहोत। आणि रामचंद्र भगवान आज माझ्याबरोबर आहेत। रामचंद्र आपली आज ओळख काय? आता शिर्डीजवळ नागरकी गावात राहतोय। अच्छा, पूर्ण नाव काय आपलं? रामचंद्र भाऊराव काळे। वा, आज रामचंद्र भगवंताची आज छाया आहे आमच्यावर। नर्मदे हर रामचंद्र भगवान संग असल्यानंतर काय अडचण येणार नाही। नर्मदे मेरे साथ श्री रघुनाथ तो किस बात की है क्या नहीं। नर्मदे हर जिंदगी भर हर। आता चालत असताना पंचमुखी हनुमान मंदिर आणि आश्रम अशा प्रकारचे दोन्हीही या ठिकाणी आहेत। रात्रीच्या विश्रांतीला भेटते आणि पाठीमागच्या वेळेस दुपारी आम्ही या आश्रमावरती भोजन प्रसादी घेतली होती। नर्मदे हर। आणि असंच आजचा दिवसाची सुंदर सुरुवात आणि विशेष म्हणजे 7:05 झालेत आणि जवळजवळ 5 किलोमीटर आम्ही चालून आलेलो आहोत। 4 किलोमीटर तर नक्कीच। नर्मदे हर जिंदगी भर तेरे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। चलो रामचंद्र प्रभु। नर्मदे हर नर्मदे हर। आज सानप महाराज ग्रुप चालत असताना गाव कोणता? गोवाली। अच्छा, ये गोवाली गावामध्ये बाबा जी आपका नाम क्या है? नरोत्तम भाई और मुकेश भाई। ये अभी सुबह 7:15 बजे ढोकले के नाश्ता सब परिक्रमावासियों को खिलाते हैं। गुजरात म्हटल्यानंतर काही अडचण येत नाही। परिक्रमावासी अगदी आनंदात परिक्रमा करत करत आज समुद्राच्या बाजूने चाललेले आहेत आणि अतिशय आनंदामध्ये। नर्मदे हर। नाश्ता कस काय झाला? कैसा हो गया? बढ़िया बढ़िया एकदम बढ़िया, बस तृप्त हो गए। अरे वाह, परिक्रमा कैसी चल रही? अच्छी चल रही है। ऐसी चली तो अच्छी ही चल रही। मैया की मेहर है। अरे वाह, मैया तो सबके रूप में बैठी अपनी सेवा करने के लिए। नर्मदे हर जिंदगी भर। आणि अशा प्रकारचा हा सुंदर ग्रुप सानप महाराजांचा
अतिशय आणि नर्मदामाई नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. आता अंकलेश्वर या ठिकाणापासून एक 7 ते 8 किलोमीटर राहिलेलं आहे आणि शनिदेव महात्म्य अतिशय सुंदर आश्रम रोडच्या कडेलाच आहे. आणि या ठिकाणी नागतीर्थ आहे. नर्मदे हर. सुरुवातीला छोटंसं मंदिर होतं. नागतीर्थ रोकडिया हनुमान. जय ओम जय ओम जय ओम. आता छानसं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा शूर आणि धीर स्वामी काजी पै सादर. सर्व संतांमध्ये अतिशय श्रेष्ठ संत रामभक्त हनुमान की जय. आणि या ठिकाणी सुंदर असा प्रभू रामचंद्रांचा दरबार नर्मदे हर. आणि हे सर्व तीर्थ करत करत परिक्रमा करणं म्हणजेच परिक्रमा होय. नुसते किलोमीटर मोजणं म्हणजे परिक्रमा नव्हे. गण गण गणात बोते नर्मदे हर बजरंग बली की जय. जय ओम जय ओम जय ओम जय ओम. राधे श्याम सीतार. आनंद वाटतो प्रभूच्या दरबारामध्ये आल्यानंतर. नर्मदे हर. दर्शन घेतलं. नर्मदे हर नर्मदे हर. बालभोग घ्या बाकी सर्व. नर्मदे हर नर्मदे हर. बजरंग बली की जय. शरण शरण हनुमंत तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा मज दावाव्या सोबटा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. एक विशेष भगवंताचं स्वरूप आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. आणि अशा प्रकारचं भोलेबाबाचं हे लिंग पाहण्यास विशेष नजर लागते. किती सुंदर आहे. सहजासहजी भेटत नाही पाहण्यासाठी. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर नर्मदे हर. राम सेतू ज्या दगडाने बांधला गेला तो दगड या ठिकाणी आपणास पाण्यावरती तरंगलेला दिसत आहे. रोकडिया हनुमान या ठिकाणी. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. अंकलेश्वर या स्थळी सानप महाराज ग्रुप हा चालत आहे. तर अंकलेश्वर सिटी ही खूप मोठी आहे. साधारणतः एक 4 किलोमीटरचे रामकुंडपर्यंत अंतर बसतं. आता 11 वाजलेले आहेत. नर्मदे हर रामकुंडावरती जाण्यासाठी
अजून आम्हाला 11:15 वाजतील असा एक अंदाज आहे। नर्मदे हर जिंदगी भर आणि तदनंतर एक 12 किलोमीटर बुलबुला कुंड। जय ओम जय ओम जय ओम जय ओम। नर्मदे हर नर्मदे हर। आता आपण आहोत रामकुंड या ठिकाणी जो आश्रम आहे जय सियाराम। अतिशय सुंदर आश्रम, छानसं नियोजन आणि आपणास समोर दिसत आहे तो रामकुंड। हा आहे रामकुंड। अशा पद्धतीत छान परिक्रमा अशांसाठी खूप छानशी व्यवस्था। हा हॉल आहे। आता काही दुपारी आलेले आहेत, काही अजून यायचे आहेत, काही भोजन करून पुढे निघणार आहेत, काही निघायच्या तयारीत आहेत। तसेच सानप महाराज पुढे निघणार आहेत। नर्मदे हर। आता इथून पुढे एक 10 किलोमीटर अजून जायचं आहे। नर्मदे हर। पुन्हा एकदा आपणास रामकुंडाचं दर्शन। जय ओम राधेश्याम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हिंदू धर्माचं जागृत कार्य करणारे सर्व महात्मा। नर्मदे हर। जय सियाराम जय सियाराम। नर्मदे हर। चलो नर्मदा परिक्रमा। आता एक 11-12 किलोमीटर इथून अंतर आहे बुलबुला कुंड। पाठीमागे 1 किलोमीटर। आता वाजले 2:10 झालेले आहेत। चला नर्मदे हर जिंदगी भर। नर्मदे हर। हा पूर्ण वरून चाललेली रोड लाईन आहे। बडोदा डायरेक्ट जोडलेले हाय स्पीड। अंकलेश्वरच्या पुढे हा रोड आपल्याला भेटतो। बरंचसं काम याचं प्रगतीपथावरती आहे। पूर्ण रोड हा उचलून आहे। नर्मदे हर। बुलबुल कुंड इथपासनं एक 4 किलोमीटर राहतो। हर जिंदगी भर। जय ओम जय ओम।
नर्मदे हर. आज बुलबुला कुंडकडे चालू आहे प्रस्थान, परंतु वातावरण अतिशय गरम आहे आणि हवाच नाही. असं चालताना अतिशय त्रासदायक वाटतं, उष्ण वाटतं. म्हणून थोडंसं झाडाखाली आता विश्रांतीसाठी एक 10-5 मिनटं थांबतोय आणि पुढे चालतोय. अशा प्रकारचं वातावरण, खूप दमट वातावरण आहे. आणि त्याचं कारण बी आहे की समुद्र आता इथून खूपच जवळ आलेला आहे. 30-35 किलोमीटर राहिलेला आहे. त्याच्यामुळे समुद्रातलं कडेचं वातावरण हे दमटच असतं. नर्मदे हर चालायचं अशा प्रकारचा हा थोडासा परिक्रमेमध्ये वातावरणाचाही कमी जादापणा होत असतो. कधी थंडी, कधी उष्ण, कधी दमट. परंतु परिक्रमा करणं एवढं सोपं नाही. कारण मी माझ्या आत्ता काही अनुभवावरून सांगतो. थोडाही त्रास वाटला की लोक गाडीत बसतात, पुढे निघून जातात. अहो, मग जर आपल्याला थोडा त्रास सहन करायचाच नव्हता तर आपण परिक्रमेत आलोच कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. परिक्रमा म्हणजे एक तप आहे, साधना आहे, शारीरिक साधना आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मानसिक ह्या सगळ्या गोष्टी आपण सहन केल्या पाहिजेत. जर आपल्याला ऐशोआराम जीवन जगायचं तर आपण आपलं घरच सोडायचं नाही की. असे बरेचसे माणसं भेटतात मला, नाही बाबा थोडासा आम्हाला त्रास झाला आहे, आम्ही चाललो आता पुढे गाडीने. अरे मग बाकीच्या लोकांची काला गैरसोय करतं? त्याच्यापेक्षा आपलं गाडीने परिक्रमा करा आणि सरळ सीधा पुढे निघून जा. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. गौ माता की जय हो, जय हो, जय हो. बघा कशी टाचून फुगली गो माता. जय ओम. नर्मदे हर, जिंदगी भर. याला म्हणतात सेवा. गो माता की जय, सुरभा रानी की जय. नर्मदे हर, नर्मदे हर. आता सूर्यनारायण भगवान बी आपल्या निजस्थानी चाललेले आहेत. सानप महाराज बी आज लवकरच 5:30ला या बुलबुला कुंडच्या पाठीमागे 1-2 किलोमीटरवरती या गाव कौन सा? आडोल. गाँव अदोल, तालुका अंकलेश्वर, जिल्हा भरूच. विलेज अडोल है, विलेज. अच्छा. जिला भरूच है, जिला भरूच, हाँ. तालुका अंकलेश्वर. तो यहाँ सब मिलके आप ये सब व्यवस्था करते? हाँ, हम यहाँ जो परिक्रमावासी रुकते हैं ना, उसका भोजन की व्यवस्था करते हैं. चाय पानी व्यवस्था सब. और इधर खैर है, वहाँ पे हम लोग उन लोगों को आराम करने के लिए बोलते हैं. अच्छा. आज सानप महाराज यांचा 22वा दिवसाचा मुक्काम या आडोल या गावामध्ये आहे. बुलबुला कुंडच्या पाठीमागे 1-2 किलोमीटर. आता आपण भोजन प्रसादीमध्ये काय बनवतात? दाल भात, साग, जलेबी. अच्छा. अरे वाह, बहुत बढ़िया. आनंद आएगा भोजन प्रसादी में तो. नर्मदे हर. और बहुत दिल लगा के सब ये बनवा रहे. ऐसी सेवा हर साल करते और वो कम से कम मेरे हिसाब से तो 6 महीना करते. 6 महीना तो चलती होगी ना सेवा? चलता है. नर्मदे हर. कैसा लगता है आपको सेवा करते समय? हमको तो अच्छा ही लगता है. वाह, बहुत. आपको अच्छा लगता है? और हमको भी अच्छा लगता है ना.
और हमको अच्छा लगा तो माई को भी अच्छा लगा। देने वाली तो सबको वही है। जब भी कोई आदमी रुक जाता है तो खाना हो जाता है। हाँ चलो जरूर। ये बाबूजी ने पिछले साल तो बहुत हाथ जोड़ के यहाँ परिक्रमावासी को रुका था, इसलिए मैं पिछले साल ही यही रुका था। यहाँ रुका था। अच्छा अच्छा। नर्मदे हर प्रभु, आपका सबका दिल लगा के सेवा हम देखते तो हमें भी आनंद आता है और हमारी थकावन सब मिट जाती है। नर्मदे हर। आणि छानशी अशा प्रकारे भोजन प्रसादीची व्यवस्था चालू झालेली आहे त्यांची 5 वाजल्यापासून। नर्मदे हर, नर्मदे हर। ये मंदिर की व्यवस्था, लाइट, पानी, सब, दादा का मंदिर कपड़ा उपड़ा धोना। नर्मदे हर, नर्मदे हर। हे नेवाशाचे सरोदे महाराज, गाव कोणतं म्हणले? बेलपिंपळगाव। अच्छा, आज दुपारी भेटले अंकलेश्वरला आणि चला इथं इथे आलेले आहेत सानप महाराज ग्रुपमध्ये। नर्मदे हर, नर्मदे हर। अशा प्रकारचा हा छानसा परिसर, आनंद वाटतो। नर्मदे हर। कसं वाटतंय? वाह वाह, परिक्रमेत आनंद वाटला पाहिजे, कारण बळच परिक्रमा करायची नसते। नर्मदे हर। हां, व्याईच। अरे वाह वाह, छान। आता अरे वाह वाह, नर्मदे हर। नर्मदे हर। अशा प्रकारचा हा येथील आश्रमातला सर्व कारभार बघा। या साईडलाही सुद्धा परिक्रमावासी आहेत। नर्मदे हर। आत्ता ज्या माऊल्यांनी सुद्धा हरिपाठ घेतलेला आहे, छानसा हरिपाठ म्हटलं, परंतु मला येईपर्यंत तो संपला होता। नर्मदे हर, नर्मदे हर। जय ओम, जय ओम, जय ओम। नर्मदे हर, नर्मदे हर। आपका गांव का नाम बता दो। मेरे गांव का नाम अदौल है। हम अंकलेश्वर तालुक जिल्लू भरत से बिलोंग करते हैं। यहाँ हमारे गांव में प्रथमवासी जो बलबला कुंड से निकलते हैं वो सीधा बमलेश्वर जाते हैं। हम लोग यहाँ सुविधा दे रहे हैं, उन लोगों को रुकने का, खाने का, पीने का सब यहाँ सुविधा है। जो यहाँ रुकते हैं खाना भोजन सब अच्छा पाते हैं। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आबाज आबाज।